पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी कृष्णा आंधळे फरार असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय। तर पुरावे नष्ट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी यंत्रणेची असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे। सीआयडी सारख्या यंत्रणेला एक आरोपी का सापडत नाही? 2 महिने साध्या एका छोट्या खेडेगावात सापडत लपला असं पदराच्या आडून लपला असं सापडत। तपास यंत्रणेला तर म्हणजे काय ते त्यांचे हात टेकलेले आहेत, पण ह्याच्यातनं नुकसान असं होणार आहे खूप मोठं की त्यांनी जर काही पुरावे नष्ट केले तर याची जिम्मेदारी सर्वस्वी यंत्रणेवर असणार आहे। जर कुठं कच्चा दुवा सुटला याच्यातून तर या फरार आरोपीनं या फरार जो कालावधी आहे त्याच्यात जे त्यांनी पुरावे नष्ट केलेले असतील किंवा करणारच आहे तो, त्यामुळेच तो फरार आहे, तो शोधत नाही, तर याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल असं देशमुख कुटुंबियातर्फे मी सांगतो। पुरावे नष्ट करण्याचं पाप विष्णू चाटेंनी न्यान्य केलेलं आहे। विष्णू चाटेंनी 10 तारखेच्या नंतरचं त्याचं जे एकामेकाशी आकाशी आणि त्याच्याशी असलेलं बोलणं हे पोलीस समोर CID समोर जाऊ नये असा प्रयत्न केलेला आहे, परंतु तो प्रयत्न त्यांचा प्रयत्न राहणार नाही। पोलीस लोक डायरेक्ट त्या कंपनीकडून त्यांच्याशी काय संवाद झाला, मला वाटतं मोबाईल बंद करून एखाद्या पाण्यात टाकला असावा त्यांनी, तर ते लवकरात लवकर सापडेल। आणि धनंजय जे शंका उपस्थित करतोय त्याचा सुद्धा तपास पोलिसांनी केला पाहिजे असं माझं मत आहे।